नमस्कार, विदर्भ सिटी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सुफीनगर वलगाव येथे कत्लीच्या उद्देशाने निर्दयतेने गोठ्यात बांधून ठेवण्यात आलेल्या 26 गौवंशाची गुन्हे शाखा अमरावती शहराच्या पथकाने सुटका केली आहे। या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली असून वलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हे शाखेचे पथक वलगाव हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की सुफीनगर परिसरातील एका गोठ्यात गौवंशाची कत्लीसाठी साठवणूक करण्यात आली आहे। या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे यांच्या पथकाने पंचासह छापा टाकला। छाप्यात गोठ्यातून गायी, बैल, कालवड व गोरे असा एकूण 26 गौवंश आढळून आला। प्रत्येकी अंदाजे 20,000 रुपये किमतीचे हे जनावरे असून एकूण किंमत सुमारे 5,20,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले। सदर गोठा हा मोहम्मद साकिब मोहम्मद जकीर व 21 राहणार कसबपुरा वलगाव याचा असल्याचे निष्पन्न झाले। आरोपीकडे गौवंशांच्या मालकीबाबत कोणतेही वैध कागदपत्रे नसल्याने तसेच जनावरांना निर्दयतेने बांधून ठेवल्याचे आढळून आल्याने त्याला तत्काळ ताब्यात घेण्यात आले। आरोपी विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5 ब तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागवण्याचा प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11(1) क अन्वये वलगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे। सुटका करण्यात आलेले सर्व गौवंश गौरक्षण संस्था दस्तूरनगर येथे संरक्षण व संवर्धनासाठी सुपूर्द करण्यात आले आहेत। आरोपीला पुढील तपासासाठी वलगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, श्याम गुंगे, रमेश धुमाळ तसेच सपोवा शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। विदर्भ सिटी न्यूज अमरावती।